केली की ज्यामध्ये या घरांच्या किमती कमी व्हायला पाहिजेत। यामध्ये LIGला ज्या मापाचं घर आहे, EWSला जेवढ्या आकाराचं घर तेवढंच LIGला, आकार सेम आहे तर किमतीत फरक का, हा विषय आम्ही विचारला। LIGला त्या ठिकाणी उगाच आर्थिक भुर्दंड जास्त पडतोय, EWSला त्या स्टॅम्प ड्युटी जी आहे ती फक्त 1000 रुपये PMAYच्या नियमानुसार। आम्ही म्हटलं की जर का आकार त्या घराचा तेवढाच आहे तर LIGला आपण EWSमध्ये कन्सिडर करा आणि त्या ठिकाणी त्यांनाही 1000 रुपये रजिस्ट्रेशन करा, म्हणजे घरांच्या किमती आपोआप कमी होतील। त्या ठिकाणी स्टॅम्प GSTचा जो भुर्दंड आहे, घरांची किंमत 45 लाखाच्या वरती काही ठिकाणी केली गेली, फक्त 10,000 ही रक्कम 45 लाखाच्या वर गेली, म्हणून त्या नागरिकांना 4% एक्स्ट्राचा GST भरावा लागतोय। अशा अनेक त्रुटी सिडकोने त्या ठिकाणी करून ठेवलेल्या आहेत। घरांचा आकार त्या ठिकाणी EWS आणि ह्याचा सेम असेल तर EWSचे सगळे लाभ आपण LIGला दिले पाहिजेत, आकार वेगळा नाही तर रेटमध्ये तफावत का, हा प्रश्न आम्ही विचारला। आणि त्या ठिकाणी जे काही 2.5 लाख सबसिडी प्रधानमंत्री आवास योजनेची मिळते ती फक्त EWSला मिळते। यांनी घरांच्या किमती उगाच वाढवल्यामुळे LIGला ती मिळत नाहीये। थोड्या किमती कमी झाल्या तर तो लाभ 2.5 लाखाची सबसिडी ही आमच्या सगळ्या नागरिकांना, LIGच्याही नागरिकांना मिळू शकेल आणि त्यामुळे तीही मागणी आम्ही त्या ठिकाणी केली। 2030ला आता पोझिशन देणार आहे, सिडकोने सुरुवातीला सांगितलं 2025च्या डिसेंबरमध्ये देऊ, आता तुम्हीच तुमच्या भूमिकेत बदल केला, 30ला जर का आपण पोझिशन देणार तर मग नागरिकांना आत्ताच तुम्ही त्यांचं पेमेंट शेड्यूल का सुरू करताय, म्हणजे त्यांनी राहत्या घराचं भाडं पण भरायचं, बँकेचे हप्ते पण भरायचे, म्हणजे सामान्य माणूस यात पिचला जाईल। त्यामुळे आम्ही मागणी केली पोझिशन द्याल, OC द्याल, त्यावेळेलाच आपण यांचं पेमेंट शेड्यूल सुरू करा, म्हणजे आमच्या नागरिकांना रिलॅक्सेशन मिळेल। मंत्री महोदय उदय सामंतजींनी या विषयामध्ये सकारात्मक भूमिका घेतली। सिडकोच्या घरांचा आकार जाहिरातीत 322 स्क्वेअर फूट, रेरामध्ये रजिस्ट्रेशन करताना 292 स्क्वेअर फूट हा पण विषय मांडला। त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी सांगितलं की जेवढं जाहिरातीत सांगितलं तेवढंच घर आम्ही नागरिकांना देऊ आणि ते एक रिलॅक्सेशन या माध्यमातून दिलेलं आहे। मेंटेनन्स चार्जेस जे होते त्या विषयामध्ये जाहिरातीत सांगितलं 2 वर्ष माफ करू, आणि आता मात्र अलॉटमेंट लेटरमध्ये 80,000 मेंटेनन्स चार्जेस लावलेत, ते सुद्धा त्या ठिकाणी माफ करण्याचं आश्वासन मंत्री महोदयांनी दिलेलं आहे। आणि बाकी जे सगळे विषय मी आपल्याला सांगितले, या सगळ्या विषयामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांच्या दालनामध्ये विशेष बैठक बोलवली जाईल आणि त्यामध्ये या सगळ्या विषयांची सकारात्मक यावरती भूमिका घेतली जाईल, हे आश्वासन नागरिकांना मंत्री महोदयांनी दिलेलं आहे। त्यामुळे सकारात्मक यात भूमिका सरकारने घेतली आहे। मला सरकारचं अभिनंदन करायचे, आभार व्यक्त करायचे। आम्ही मागणी केली आहे की बाजार भावामध्ये एखादा जर का बिल्डर एखाद्या रकमेत घर विकतोय त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये आमच्या नागरिकांना घर मिळालं पाहिजे, आणि त्यामुळे साहजिक आम्ही मागणी केली आहे की घरांची किंमत 50% कमी व्हायला पाहिजे। आता ही किंमत कमी होत असताना छोट्या छोट्या गोष्टी जर का सिडकोनी पाळल्या की उगाच थोड्या रकमेमुळे 45 लाखाच्या वर अमाऊंट चालली आहे ती कमी केली तर GSTचा त्या ठिकाणी 4%चा भुर्दंड वाचू शकेल, किंमत कमी होईल। त्या ठिकाणी LIG आणि EWSच्या घरांचा आकार तितकाच आहे, मग त्यांना तुम्ही EWSमध्ये कन्सिडर केलं तर त्यांना 1000 रुपयामध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी होऊन जाईल, म्हणजे मग ती रक्कम कमी होऊन जाईल। आणि सरकारच्या वतीनं उगाच सिडकोनी वाढवलेल्या रकमेमध्ये जर का चाप बसवला तर ती रक्कम कमी होईल। आम्ही 50% घरांची रक्कम कमी व्हावी ही मागणी केलेली आहे। जे काही फिजिबिलिटी असेल त्यानुसार ह्या रकमा कमी व्हायला पाहिजे, पण सरकार यामध्ये सकारात्मक आहे आणि त्यामुळे नागरिकांना ह्यातनं दिलासा मिळण्याची चिन्ह आहे। बैठक कधीपर्यंत होणार आहे असं काही सांगण्यात आलेलं आहे का? तात्काळ बैठकीचं आयोजन केलं जाईल असं त्या ठिकाणी आश्वासन सभागृहात मिळालेलं आहे, आणि त्यामुळे याचा पाठपुरावा आम्ही करू आणि अधिवेशन काळातच ह्याची बैठक आम्ही कशी करू शकू असा आमचा प्रयत्न राहील। ज्यांना सिडकोची घरं अलॉट झालेली आहेत त्यांना आता लगेच पेमेंट भरा किंवा या तारखेपर्यंत पेमेंट भरा असं सिडकोकडनं सांगण्यात आलेलं आहे, तर त्याच्यावरती काही स्टॉप देणार आहे का? 2027 पर्यंतचं पेमेंट शेड्यूल सिडकोने वेबसाईटवर जाहीर केलं आणि त्यांना टायमर लावून टाकला की पहिला हप्ता या तारखेपर्यंत भरा, आणि त्याच वेबसाईटवरती डेट कोणालाही न सांगता 2030 5 वर्षांनी डेट एक्सटेंड करून टाकली, पोझिशन डेट। मग ती डेट एक्सटेंड केल्यानंतर पेमेंट शेड्यूल पण एक्सटेंड करावं ही मानसिकता सिडकोची झाली नाही। सिडकोच्या या सुलतानी मानसिकतेला आमचा विरोध आहे, आणि त्यामुळे आम्ही मागणी केली की 2030ला OC देणार तर त्यावेळेलाच आपण पेमेंट शेड्यूल सुरू करा। त्या ठिकाणी जी काही बैठक मंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे होईल त्यामध्ये हा विषय आम्ही सकारात्मक त्याच्यावरती निर्णय करून घेऊ आणि नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू। नवी मुंबई बिल्डरांनी काही घरं लाटले त्या संदर्भात देखील आपण लक्षवेधी लावले, काय नेमक्या कारवाई संदर्भात? 2013च्या नोव्हेंबरमधली जी महत्वाची अधिसूचना आहे की ज्यानुसार 10 लाखांपेक्षा ज्या महापालिकांची लोकसंख्या जास्त आहे
त्या ठिकाणी 20% घरं ही परवडणारी घरं ही मोफत स्वरूपात EWSच्या सगळ्या नागरिकांना द्यायची आहेत, ती म्हाडाला हँडओव्हर करायची त्या बिल्डरनी बांधून, आणि तसं ते नीट होतंय की नाही याची काळजी महापालिकेच्या टाउन प्लॅनिंगनी घ्यायची, सीसीमध्ये तशी प्रोव्हिजन करायची, हा नियम आहे. आणि त्यानुसार नवी मुंबई महापालिकेमध्ये जवळजवळ 10-11 मोठ्या मोठ्या बिल्डर्सनी सुरुवातीच्या सगळ्या कालावधीमध्ये ही घरं बांधली, ऑफिशियली बांधून ती म्हाडाला हँडओव्हर केली आणि सगळं व्यवस्थित पार पडलं. पण त्याच महापालिकेमध्ये त्याच वेळेला काही अधिकाऱ्यांनी बिल्डरशी संगनमत करून एक धक्कादायक प्रकार आमच्या समोर आलेला आहे, त्याची लक्षवेधी आम्ही मांडतोय की ज्यामध्ये ती घरं 20% द्यायला पाहिजेत, हा नियम आहे, पण त्या ठिकाणी ही घरं पहिले दिलेल्या सीसीमध्ये त्याचा उल्लेख आहे की EWSची एवढी घरं तुम्ही द्यायची आहेत, पण काही दिवसांनी मात्र त्या रिवाईज सीसी केली गेली आणि त्याच्यामधून ती घरं वगळली गेली. काही बिल्डर्सला तर मूळ सीसी देतानाच त्यातून EWSचा पार्ट आहे तो वगळला गेला आणि त्याच्यामध्ये 791 घरांचा हा प्रश्न आहे. आणि जर का आकड्यात बोलायचं झालं तर आज जो नवी मुंबईचा दर आहे घरांचा, त्यानुसार 500 कोटीचा हा एक घोटाळा आहे, ज्या विषयामध्ये मी सरकारचं लक्ष वेधून घेणार आहे. आणि जर का ते 500 कोटीची ही घरं जी जनसामान्यांना द्यायला पाहिजे होती ती न दिल्यामुळे आणि ती चढ्या भावामध्ये विकल्यामुळे आणखीन 500 कोटीचा नफा त्या बिल्डरला झालाय, म्हणजे 1000 कोटीच्या आसपासचा हा सामान्यांच्या घरांचा घोटाळा आहे. आणि त्यामुळे या विषयामध्ये सरकारचं लक्ष आम्ही वेधणार आहे आणि ही सगळी जनसामान्यांसाठीची घरं जी 20% घरं द्यावीच लागतात ती देण्यासाठीचा आमचा पाठपुरावा राहणार आहे. काय म्हणायचं रे? यामध्ये खरं तर सिडकोच्या माध्यमातून हे सगळे निर्णय करण्यात आलेले आहेत आणि सिडकोची मानसिकता जी आहे ती खरं तर जनसामान्यांना मदत करण्याची राहिली पाहिजे, पण दुर्दैवानं अधिकाऱ्यांची मानसिकता नफेखोरीची झालेली आहे. आणि त्यामुळे दरेकर साहेबांनी जे सांगितलं की या संदर्भातली बैठक त्यांनी पूर्वी मागितली होती, पण ती बैठक अजून लागत नव्हती आणि त्यामुळे त्यांनी सभागृहात आवाज उचलला. आणि त्यामुळे मंत्री महोदयांनी सांगितलं की यामध्ये आम्ही तात्काळ बैठक लावू आणि त्यामध्ये मी मांडलेला मुद्दा असेल, दरेकर साहेबांनी मांडलेला मुद्दा असेल, त्यामध्ये त्यांनी सकारात्मक बैठकीचा त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे. आता यामध्ये सिडकोची जी मानसिकता आहे, सिडको सांगताना नेहमीच वरिष्ठांना मिसब्रीफ करते आणि त्यामुळे ते जे काही तुकडे अनुत्तरित राहतात त्यामुळे निर्णय होत नाही. या विषयाचा पूर्ण अभ्यास करून तो विषय मी वरिष्ठांच्या निदर्शनाला आणून दिलेला आहे. आणि जर का म्हाडांना स्वस्तात घरं देणं परवडतं तर मग सिडकोला का परवडत नाही? प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंडर जर का ही सगळी योजना केली आहे तर ते लाभ तुम्ही जनसामान्यांना का देत नाही? म्हाडा लॉटरी करताना ओसी नंतर करते, म्हणजे जेणेकरून राहत्या घराचं भाडं आणि या ठिकाणी म्हाडाला भरायला लागणारे पैसे असे वेगळे ग्राहकाला भरायला लागत नाही. पण सिडकोच्या बाबतीत असं का घडतं की तुम्ही आधीपासून पैसे घेणार, ओसी देणार तुम्ही आम्हाला 5 वर्षांनी, मग आधीपासून पैसे का घेणार? म्हणजे तुम्ही सामान्य बिल्डरकडनं वाचण्यासाठी लोक सिडकोकडे आली आणि सिडकोत जर काही फसवणूक करणार असेल तर आता लोकांनी जायचं कुठे, हा प्रश्न त्या ठिकाणी तयार झालेला आहे. पण या विषयामध्ये ज्या पद्धतीनं सकारात्मक भूमिका मंत्री महोदयांनी घेतली आहे, मला वाटतं की जनसामान्यांना ह्यातनं न्याय मिळेल.